घातलाय आणि मेगा फिनालेसाठी एंट्री करत असताना फायनल मध्ये टीम देवगाव टायगर हार्दिक हार्दिक अभिनंदन। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल राव, नो डाऊट। एक चेंडू 6 धावांची आवश्यकता होती आणि षटकार मारला। ओके, चला मित्रांनो बाहेर या, अजून भरपूर मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत। सामना चालू होतोय कुराडे विपक्ष मांडा। कुराडे टीमचं क्षेत्ररक्षण सजलंय, मांडा संघाचे फलंदाज मैदानात आहेत। सामन्याला सुरुवात होईल। आयपीएल कॉमेंट्री बॉक्स मधनं रमेश सर शिंदे यांचा आभार। धन्यवाद। मैदान सोडायचंय प्रेक्षकांनी आणि भगव्या पट्टीच्या आतमध्ये बसणारे प्रेक्षक आपण भगव्या पट्टीच्या बाहेर राहून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। देवगाव टायगर्स आपल्या समर्थकांना घेऊन तुम्ही थोड्याशा जंगलाच्या बाहेर गेला तरी चालेल, तिथे जाऊन जल्लोष करा आणि त्यानंतर पुन्हा या। जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने। काय मॅच पाहायला मिळाली, म्हणून म्हटलं जातं ना, नो रिटेक इन द क्रिकेट। एक छोटीशी चुकी सुद्धा ग्राह्य धरली जाणार नाही, हा खेळ असा आहे। कृपया भगव्या पट्टीच्या आतमध्ये जेवढे काही प्रेक्षक असतील ना, त्या सगळ्या प्रेक्षकांनी भगव्या पट्टीच्या बाहेर बसायचंय। सामना लगेच चालू करायचा आहे, अन्यथा वेळ जर कमी मिळाला तर तुम्हाला फायनल एका षटकाची खेळावी लागेल। कुणालराव यायचंय आणि दाजी धुमाळ यांच्याकडनं 100 रुपये आले, त्याचा सुद्धा स्वीकार करायचा आहे। चांगली मॅच पाहायला मिळाली, म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, ललाटीचं विधी लिखित जगात कोणी बदलू शकत नाही। हा सामना जबरदस्त ताकदीने लढला। समोर पाहिला असेल तर 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती देवगाव टायगर संघाला आणि त्या क्षणाला 2 चेंडू व्हाईट बॉल फेकले एकनाथ रोहित हरडनं। त्यानंतर पाहिला असेल तर 2 चेंडूमध्ये 10 चौकार आणि षटकार, सामना फिनिश। कृपया प्रेक्षकांना महत्त्वाची सूचना आहे, आमचे व्हॉलेंटियर्स तिथपर्यंत यायला लावू नका। निश्चितच भगव्या पट्टीच्या बाहेर बसायचं आहे। सामन्याचा आनंद घ्या, कारण तुम्ही या स्पर्धेचे खूप गुणी प्रेक्षक आहात। धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, चांगला आवाज पोहोचवला। जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने। दोन्ही संघ पाहिले तर आमचे पाहुणे आहेत, एका बाजूला टीम मांडा, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कराडे। दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आज मात्र क्रिकेटची विश्वसनीय विलोभनीय दुनिया, चैतन्यशाली दुनियादारी पाहायला मिळते। अंपायर सिग्नल, लेट्स प्ले। शैलेशजी केंबारी सर यांच्याकडनं सुद्धा कुणालरावसाठी 200 रुपये आणि सन्मान्य दाजी धुमाळ यांच्याकडनं 100, एकंदरीत 300 रुपये या ठिकाणी आहेत, येऊन त्याचा स्वीकार करा। जाऊया मॅचच्या दिशेने, सामन्याला सुरुवात। पहिलाच बॉल तडाखा दिलाय, ऑन साइडला चेंडू निघून चाललाय, ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मन बाउन्स ओव्हर द रो, इज ऑफ द मार्क, 4 रन चौकार। कुणालराव आपण यायचंय व्यासपीठावर। इथे अपील आहे, उत्साह आणि फलंदाज बाद, अंपायरचा निर्णय। लेग बिफोर विकेटचा शिकार बनला बॅट्समन रवी। सुरुवात चांगली केली रवीनं आपल्या संघासाठी आणि आपण सातत्याने पाहिलंय। कुणाल यायचंय व्यासपीठावर। परवा पाहिला असेल तर कुणालनं लेण्याद्रीला जाग आणली आणि आज मात्र इथे मुरबाड तालुक्याला जागा केलं। सन्माननीय अमोलजी कतोरे सर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे। इथे मात्र छोटा पॅकेज बडा धमाका, थांबणार नाहीये सांगत असताना बॅट्समन मांडा संघाच्या वतीनं आपण पाहू शकाल सातत्याने राहिलाय। मूर्ती लहान कीर्तिमान, नाव आहे अशोक डिंडा, षटकार। तदनंतर कुणालराव
दाजी धुमाळ यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आणि व्यवस्थापन समितीचे मेजर सन्माननीय शैलेशजी केंबारी सर यांच्याकडनं 200 रुपये आणि सन्माननीय अमोलजी कतोरे सर आणि अमितजी शिंदे सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळवलं आहे. थँक्यू सो मच. याचा सुद्धा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. बेलपाडा संघाचा सुमित आपण यायचं. सुमित राहुल सोमणे सर सुमितला पाठवायचं आहे कारण हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय हॅट्रिकसाठी. अनिकेतने घेतले हॅट्रिक. अनिकेत आपण यायचं आहे. ओव्हरपिच बॉल अशोक डिंडा सातत्याने या खेळाडूला तुम्ही पाहिलेलं असेल. आम्ही इयत्ता 7वीला असल्यापासून या खेळाडूला क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. हे सुमित आपण यायचं आहे आणि आज हा खेळाडू तेवढ्या ताकदीनं क्रिकेटचा खेळ खेळतोय. या दोन्ही तालुक्यातील असं कोणतं गाव नाही आहे त्या गावामध्ये अशोक डिंडा क्रिकेट खेळला नसेल. मांडा संघाच्या वतीनं खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी करावं लागेल या मॅच मध्ये. ओव्हरपिच बॉल क्या बात आहे. इनसाइड आउट चेंडू निघून चालला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील या चेंडूवर. यस हिरामनजी खरकर सरांचा इशारा. मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू. होते सन्माननीय शेखर शेठ देशमुख साहेब, चंदू पडवळ साहेब, त्याचबरोबर लहूजी गायकर साहेब आणि राहुलजी देसले साहेब यांच्याकडनं 1000 रुपये. त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी कतोरे सर आणि अमितजी शिंदे सर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी सुमितला 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्याचबरोबर नितीन स्पोर्ट्स बदलापूर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अनेक पारितोषिकं पाहिली आणि सामन्याला मात्र या ठिकाणी 4 चांद लावले. सुवर्णाचं लेप लावला आणि बघता बघता सामना जिंकला देवगाव टायगर संघानं. रात गई बात गई छोडो कल की बाते हे पुराणी. तुमच्या डोळ्यासमोर आहे नवीन कहाणी आणि त्या कहाणीमध्ये 2 संघ झुजताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम मांडा, दुसऱ्या बाजूला टीम कराडे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावांची ट्रॅफिक जमा केली मांडा संघानं. तब्बल धावसंख्या ती 23. एक गडी गमावलाय. बॅट्समन आउट आहे रवी. केतन आणि अशोक डिंडा दोन्ही खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खेळलाय केतन. 12 धाबा बनवल्यात. सोबतीला फलंदाज अशोक डिंडा 2 चेंडूवर 7 धाबा बनवल्यात. एकंदरीत 23 धाबा. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज कराडे संघाच्या वतीनं. ओव्हरपिच बॉल इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अशोक डिंडा क्षमता या फलंदाजाकडे. 3 षटकाचा फॉर्मॅट असेल आणि या 3 षटकामध्ये तुम्हाला इथे कर्तृत्व करावं लागेल. 15 मिनिटे म्हणजे तुमची असणारी अग्निपरीक्षा आणि एकदा का अग्निकुंडामध्ये उडी घेतली तर दाहकतेचा विचार करायचा नाही हे सांगावं लागेल. कारण इथे विचार करायला वेळ नाही. फक्त आणि फक्त पृथक्करण करावं लागेल. कृती दाखवावी लागेल. सातत्याने बोटेपटके खेळावे लागतील. क्रिकेटच्या ई फॉर एज्युकेशनला पुढे न्यावं लागेल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. काय नजारा आहे स्क्रीनवर. खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काय सुंदर वातावरण आहे. कोण म्हणतोय या जगामध्ये फक्त सौंदर्यवती सुंदर असेल. आज या टेंभरे गावाचं मैदान सुंदर आहे. निसर्ग सुंदर आहे. स्पर्धा सुंदर आहे आणि स्क्रीनवर हे दृश्य खूप चांगलं शोभून दिसतंय. या ठिकाणी इथे ओव्हरपिच बॉल निघून जाईल. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. तिसगाव संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे.
कैलासवासी भावेश कृष्णा सातपुते दहिवली शहापूर अर्थातच कृष्णा सातपुते यांच्याकडनं व्यवस्थापन समितीला 1000 रुपये सहकार्य आले. थँक्यू सो मच. धन्यवाद कृष्णा सातपुते साहेब. हे सातत्याने प्रेम द्विगुणित आणि त्रिगुणित होत राहील. पर्व चौथा या स्पर्धेचं सर्वांनी शिवाजी केंबारी साहेबांची संकल्पना सत्यात उतरली आणि बघता बघता पारदर्शकतेने निर्विघ्नपणे स्पर्धा पार पडली. आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस याचसाठी केला. 8 शेवटचा क्षण गोड व्हावा. ओरदे विकेटने गोलंदाज तयार. इथे शपल झाला होता बॅट्समन. पाहू शकाल धाव नाही आहे या चेंडूवर. मिडल स्टंपवरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. परिणामी डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 31. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केले गोलंदाज बंड्यानं. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज बंड्यानं. कमबॅक आणि कमबॅक 31 धावा. शेवटचा चेंडू केलाय गोड. चेंडू निघून चाललाय. वाटलं होतं मैदानाच्या बाहेर जाईल, पण इथे मात्र गुड टू गुड इज टू बॅड. चांगला चेंडू, फटका सुद्धा चांगला आणि समोर पाहिलं तर झेल सुटले. गोलंदाजानं दाखवलं बोट सूर्याकडं. सूर्याची लख्ख किरणं डोळ्यामध्ये घुसली आणि इथे मात्र झेल सुटला. कॅच ड्रॉप. शेवटच्या चेंडूवर 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मांडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 32 धावा. काही करायचे जमायचे नाही खेळाडूंनो. तुमच्यासाठी चाललेली धडपड आहे, कारण सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला फायनल खेळवायची आहे. आणखी अनेक सामने तुम्हाला खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 सामने आम्हाला खेळवायचे आहेत आणि निश्चितच या 10 सामने खेळवण्यासाठी खूप वेळ लागलाय, याची सर्वांनी नोंद घ्या. आजच्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला वेळ देणार नाही. फायनलचा दिवस म्हणजे गर्दीचा दिवस, गर्दीचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, सुट्टीचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस, आनंदाचा दिवस म्हणजे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाच्या स्पर्धेचा अंतिम दिवस. अविस्मरणीय क्षणांचे तुम्ही साक्षीदार होतात. संघर्षाच्या वाटेवरील योद्धा तुम्ही होऊ पाहतात आणि खऱ्या अर्थानं हा संघर्ष चालू आहे 2 संघामध्ये. एका बाजूला टीम मांडा, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कराडे. खूप मोठी फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल. 32 धावा धावपलकावर. शेवटचं षटक मार्गस्थानी. इथे मात्र एक आगळी वेगळी स्टान्सने गोलंदाजी चालू आहे. एक काय ॲक्शन आहे. आम्ही सातत्याने पाहिलं लसित मलिंगाला, एका बाजूला आम्ही पाहिलंय बुमराला आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी कशी असावी हे द प्राऊड ऑफ इंडिया इरफान पठाणने सुद्धा शिकवलंय. काय गोलंदाजाची ॲक्शन असते. इथे मात्र सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी गोलंदाजी. गोलंदाज शेवटच्या मोमेंटला मान खाली घालतो आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतो. काही प्रेक्षकांना वाटतंय चेंडू कोणत्या पद्धतीने रिलीज करत असेल, पण म्हटलं जातं ना पाण्यातल्या माशाने झोप घ्यावी, ते त्याला ठाऊक असतं. इथे चांगली गोलंदाजी चालू आहे साहिलच्या वतीनं. 33 धावा धावपलकावर. मांडा संघ हळवारपणे पाऊल पुढे टाकत असताना सांगतोय मराठी पाऊल पडती पुढे. धावसंख्या ती धावपलकावर 33. काय ॲक्शन आहे गोलंदाजाची, कौतुक केलं जाईल. अजूनपर्यंत पाहिलं तर ओव्हरपिच बॉल फेकला नाही, शॉर्ट पिच चेंडू फेकला नाही, फक्त आणि फक्त यॉर्कर लेनचे चेंडू फेकले जात आहेत आणि त्यावर मात्र धमाके होताना पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 23 धावा. त्यानंतर मात्र धावसंख्येचा आलेख आहे तो कुठेतरी खाली येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 8 धावा. पहिलं षटक रोहितचं, दुसरं षटक बंड्याचं आणि तिसरं षटक आपण पाहतोय साहिल नावाच्या गोलंदाजाचं. इथे आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फ्लिक केलं चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. दीपमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने मांडा संघ जाऊन पोचला 1 गडी बाद. आतापर्यंत 35 धावा. अनेक मान्यवरांची मांदी आली व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेत आहे. मैदानाच्या बाहेर पाहिलं तर शिवाजी केंबारी सरांची गर्भ श्रीमंती, जमलेली माणसं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे गुणी प्रेक्षक सर्कल आणि वर्तुळ तयार करण्याचा मान सन्मान मिळवत आहेत. इथे खरा बॉल. पहिल्या 3-4 चेंडूवर आपला अधिराज्य आणि त्यानंतर पाहतोय इथे फेकलाय खरा बॉल. नो बॉल. या चेंडूवर मिळतील एकंदरीत अंपायर इशारा करायचा आहे. हिरामन सर किती धावा या चेंडूवर. यस 2 अधिक 1 एकंदरीत 3 धावा. देन फ्री हिट. आत्ता असेल फ्री हिट. हिरामन खडकर सरांचा इशारा आलाय आणि यानंतर त्यांचा डान्स सुद्धा चालू होईल यात शंका नाही आहे. 38 धावा धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू फ्री हिट होता. जास्तीत जास्त फायदा उचलू दिला नाही गोलंदाजानं. एकच सिंगल धाव मिळवली आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय मांडा संघ जाऊन पोचला 39 धावा.
मागील सामन्यामध्ये 39 धावा चेस करायच्या होत्या देवगाव टायगर संघाला आणि 29 धावा डिपेंड करायच्या होत्या बेलपाडा संघाला. पण म्हटलं जातं ना, हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. ओव्हर पिच बॉल इथे मात्र ऍक्शन देन रिॲक्शन. चेंडू निघून जाईल का मैदानाच्या बाहेर. प्रयत्न केले, प्रयत्नांना यश मिळालं नाही. यस आनंद लुटत राहा. याचं कारण आहे कैलासवासी रामचंद्र सुद्धी चषक. मी थांबेन, तुम्ही थांबू नका. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात, या ऐकूया आवाज. आवाज बदलापूरचा गोड आवाज. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन झालंय. आदरणीय किरण शेठ शेलवले, मुरबाड विधानसभा युवा अधिकारी साहेबांचं यथोचित मान सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. मी स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुहाजी केंबारी साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय किरण शेठ शेलवले यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय स्पर्धेचे प्रणेते सुहाजी केंबारी दादा यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. किरण शेठ शेलवले, मुरबाड विधानसभा युवा अधिकारी यांचं शुभ आगमन झालं आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. चला मित्रांनो, मॅच चालू करा. अठरा चेंडू 46 धाबांची आवश्यकता टीम कराडे जर हा सामना जिंकायचा असेल तर. मैदानामध्ये फिल्डिंग सज्ज झालेली बघायला मिळेल टीम मांडा आणि त्यांना फाईट करताना टीम कराडे. दोन दूरवरच्या या टीम आणि यावेळेस मुरबाडच्या धर्तीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पंचांचा हिरवा कंदील आणि सामन्याला सुरुवात. सलामी वीरांची जोडी मैदानात सचिन आणि निखिल. गोलंदाजी मार्क वरती गणेश, स्ट्राईक वरती निखिल आपल्याला बघायला मिळतोय. 18 चेंडू आणि 46 धाबांची आवश्यकता. हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा असेल. स्ट्राईक वरती निखिल नावाचा फलंदाज कराडे टीम साठी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज झेल टिपलाय, फलंदाज फसलाय. बॅक टू द पॅव्हेलियन.
असताना टीम कराडेला मोठं टार्गेट आहे, 46 धाबांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न फसला. फलंदाज निखिलची खेळी संपुष्टात आली आहे. पहिल्या चेंडूवरती हा झेल आपल्याच गोलंदाजीवरती टिपत असताना गणेशना मात्र हा मोठा धक्का दिलाय. 46चं टार्गेट, षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा मानस फलंदाजांचा असेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मगाच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच बंड्या नॉन स्ट्राईक वरती. गणेशचा हा चेंडू, यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग निश्चितच त्या ठिकाणी बाहेर चेंडू भार. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. बॅक टू बॅक चौकार येत असताना फलंदाज सचिनच्या बॅटमधनं हे दोन धमाके. सचिन आणि बंड्या ही जोडी मैदानामध्ये, गोलंदाजी मार्क वरती गणेश. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा धमाका, चौकार. तीन चौकार एका पाठोपाठ एक सचिनच्या बॅटमधनं आले. हे तीन चौकार आणि धावफलक सरकलं वेगानं 12 या आकड्यावरती. 46 धाबांचं टार्गेट आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला अंकित झालेल्या बघायला मिळतात. यावेळेस चेंडूची दिशा पाहिली जातीये. पंचांचा इशारा, हा वाईड बॉल. हिरामनकर सरांचा हा जलवा निश्चितच पाहायला मिळतोय. अगदी कालच्या दिवसापासून भरात आलेले गोलंदाजी मार्क वरती सज्ज पुन्हा एकदा गणेश. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू फरार, चौकार. एक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती गणेश नावाचा गोलंदाज आणि त्याच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. सचिन नावाचं वादळ मैदानात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं. 46चं टार्गेट आणि अद्यापर्यंत 17 धाबा अंकित झाल्यात. यावेळेस शॉट पाहायला मिळतोय, परफेक्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हवाई सफरीवरती, हाय अँड हँडसम षटकार. फलंदाज सचिननं मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागला होता. निखिल नावाचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र सचिननं हे आक्रमण चढवलंय. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं धावफलक सरकवलं तब्बल 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. टीम कराडे संघाची धावसंख्या दूरवरचा प्रवास करून मुरबाडच्या धर्तीवरती अवतरलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. आणि सचिन यावेळेस नक्कीच सचिन तेंडुलकरची आठवण करून देतोय. भारतरत्न सचिन तेंडुलकर, कोण विसरेल सचिन तेंडुलकरला. आणि यावेळेस सचिन नावाचा हा फलंदाज कराडे टीमसाठी जबरदस्त फलंदाजी मैदानात करताना आपल्याला बघायला मिळतो.
ब्युटिफुल बॅटिंग. षटक क्रमांक दुसरं मांडा टीम साठी गोलंदाज अनिल आलाय गोलंदाजीसाठी. अनिलला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल टीम मांडाला. फुलटो चेंडू पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. वेगानं वाटचाल करताना टीम कराडे निश्चितच आम्ही काय इतक्या दुरून आलोय याचं उत्तर मैदानात देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बंड्या. मगाच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि आता सुद्धा फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता. टीम कराडेला जर विजय मिळवायचा असेल तर 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावा बनवल्या होत्या टीम मांडानं. निश्चितच विजयाचा सुगंध आला असेल, मात्र यावेळेस विजय दूर जात असताना पाहायला मिळतोय. फलंदाज सचिन आणि बंड्यानं चढवलेलं आक्रमण. गोलंदाज अनिल. बंड्यासाठी हा चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. यावेळेस नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिल. टीम कराडेसाठी खलनायक होत असताना फलंदाज बंड्या अतिशय फॉर्म मध्ये होता, त्याला मात्र माघारी पाठवलंय. क्लीन बोल्ड करत असताना फिरकीची जादू मैदानामध्ये पसरवत असताना फिरकीचा हा जादूगार गोलंदाज अनिल. मांडा टीमसाठी षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अनिलला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. आपल्या संघासाठी एक विकेट मिळवून देत असताना ब्रेक थ्रूची गरज होती आणि हा ब्रेक थ्रू दिलाय. पुन्हा एकदा सज्ज अनिलचा हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी झेल टिपण्यात अपयशी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला नक्कीच अडवलंय 4 धावा जाण्यापासून, मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं दोघांमध्ये, कॉम्बिनेशन चांगलं होतं दोघांमध्ये, कॉलिंग चांगलं होतं आणि 3 धावा पाहता पाहता कंप्लीट केल्या. धावफलक सरकलं, वेगानं जाऊन पोहोचलं ते 30 या आकड्यावरती. 46 धावांचं टार्गेट आहे आणि अद्यापर्यंत 30 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची आवश्यकता. फलंदाजी करताना आपण पाहतोय टीम कराडे. फुलटोच फटका चांगला आहे. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. टाळ्या आणि शिट्यांचा उद्घोष करू शकतो आपण, प्लीज आवाज करू नका. जबरदस्त प्रहार फलंदाज सचिनच्या बॅटमधनं हा चौकार. गोलंदाज अनिल. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. फिरकीचा जादूगार. यावेळेस मैदानात काय घडलंय? नशिबाची साथ मिळत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. नक्कीच ज्या वेळेला घर फिरतं तेव्हा घराचे वासे सुद्धा फिरत असतात. यावेळेस हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल यायला हवा होता, निश्चितच डॉट काढला होता, मात्र यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल बाद करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडूला अडवलं, मात्र 3 धावा या चेंडूवरती सुद्धा येताना पाहायला मिळतील. कराडे संघ हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 41 या आकड्यावरती. 2 षटकांची समाप्ती.
दरम्यान मॅच असेल. तिसगाव आणि यानंतर या सामन्यामधून जो संघ विजयी होईल त्यामध्ये ती मॅच असेल. एक शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. टीम कराडेला विजय मिळवायचा असेल तर विजयाच्या समीप जात असताना ही टीम कराडे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीये. दूरवरचा प्रवास केलाय, पनवेल तालुक्याला बिलॉंग करतात आणि आपल्या मुरबाडच्या धर्तीवरती आपला जलवा यावेळेस बिखरत असताना ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त प्रदर्शन सकाळच्या सत्रापासून राहिलंय आणि या सामन्यामध्ये क्रुशल मॅच मध्ये सुद्धा यावेळेस थोडीशी फ्रंट फुटवर पाहायला मिळतीये. चांगली फलंदाजी सुरुवातीला झाली होती टीम मांडाच्या वतीनं, मात्र गोलंदाजी जशी चालू झाली आपण पाहतोय फलंदाज सचिननं हे सगळे मनसुबे उधळून लावण्याचं काम केलं. अद्याप अबाधित फलंदाजी करत असताना सचिन नावाचा फलंदाज कराडे टीमसाठी. 6 चेंडू 5 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. जगन पहिल्या चेंडूवरती गगनभेदी गगनचुंबी प्रहार षटकार. चला टीम कराडे नाणेफेकसाठी यायचंय. तिसगाव आणि टीम कराडे, तिसगाव आणि टीम कराडे नाणेफेकीसाठी या मित्रांनो. नाणेफेक केली जाईल. चांगली मॅच पाहायला मिळाली, चांगली फाईट केली टीम मांडानं सुद्धा.